आज आपण पाहणार आहोत इरा सेशन 17। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय इथून पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर डिजिटल इंडिया स्किल्स या डाऊन एरोवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिलं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे, तर पहिलं नॉलेज चेक इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर एक आधी मी सोडवलेला अटेम्प्ट पहिला सोडवलेला आहे, पुन्हा सोडवायचं जर असेल तर पुन्हा आपण इथून स्टार्ट करू शकतो। तर या ठिकाणी क्लिक करा। त्यामध्ये बघा दोन प्रश्न दिलेले आहे। जन्म दाखल्याकरिता अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे म्हणत आहे, तर त्यासाठी बघा आपल्याला ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। जर तुम्ही जन्म दाखल्याकरिता अर्ज करणारे नवीन युजर असाल तर रजिस्टर करण्यासाठी कुठल्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायला पाहिजे म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला जनरल पब्लिक साइन अप वर क्लिक करावं लागेल। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा इथे पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर पहिलं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवायचं आहे। दुसरं नॉलेज चेक लावा। त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। त्यामध्ये बघा 5 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, तुम्हाला तुमच्या आधार तपशिलामध्ये तुमचा पत्ता अपडेट करायचा असेल तर तुम्ही काय कराल म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ऍड्रेस अपडेट रिक्वेस्ट ऑनलाईन वर क्लिक करा आणि स्टेप्स फॉलो करा। तर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। एकदा तुम्ही तुमचा मोबाईल स्वच्छता मुव्हा ऍपवर रजिस्टर केला की तुम्हाला डॅश अपलोड करण्यास सांगितले जाते म्हणत आहे। तर फोटोज आहे। कोणते ऍप तुम्हाला शिस्तबद्ध व स्वच्छ शहर ओळखण्यास मदत करते म्हणत आहे, तर याचं उत्तर स्वच्छता मुव्हा ऍप आहे। प्रवास करताना गीताने आपले आधार कार्ड गमावले आहे। दुर्दैवाने तिला तिचे यूआयडी किंवा ईआयडी आठवत नाही। यूआयडी किंवा ईआयडी पुनर्प्राप्त करण्यासाठी ती कोणता पर्याय वापरू शकेल म्हणत आहे, तर यासाठी बघा आपल्याला रिट्रीव्ह लॉस्ट ऑर फॉरगॉटन यूआयडी वर क्लिक करावं लागेल। पण याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। स्वच्छता मुव्हा ऍपवर आढळणारा पुढीलपैकी योग्य पर्याय कोणता आहे म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला क्रिएट अँड इव्हेंटवर क्लिक करावं लागेल। तर हे त्याचा पर्याय आहे, याच्यावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक नंबर 2 पूर्ण झालेला आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक 3 सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, ई साईन करिता वैध कालावधी डॅश दिवसाचा असतो म्हणत आहे, तर त्यासाठी आपण 15 दिवसाचा कालावधी तिथे दिलेला असतो। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। पॅन कार्ड अर्ज सबमिट करताना आवश्यक माहिती गहाळ झाल्यास काय होईल म्हणत आहे, तर पॅन कार्ड अर्ज सबमिट करताना काही माहिती गहाळ झाल्यास आपल्याला एक पॉपअप तुम्हाला गहाळ माहितीबद्दल अलर्ट करेल। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। फॉर्म मधील काही फील्डवरील रेड स्टार काय सूचित करते म्हणत आहे, तर काय सूचित करते बघा, तर हे अनिवार्य फील्ड आहेत आणि रिक्त सोडले जाऊ शकत नाहीत। हे त्याचं उत्तर असणार आहे। खालीलपैकी कोणता पर्याय मतदार यादीसाठी आयडी साठी नवीन नोंदणी संदर्भात योग्य आहे म्हणत आहे, तर नवीन नोंदणी आपण फ्रेश इन्क्लुजन एनरोलमेंट वर क्लिक करू शकतो। तर हे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए। त्यानंतर सबमिट करा। दिलेल्या इमेजचा संदर्भ घ्या आणि भारतीय नागरिक ज्या वयात अर्ज करण्यास पात्र ठरेल ते वय निवडा म्हणत आहे, तर 18 वर्ष असते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। आता यामध्ये भरपूर नॉलेज चेक दिलेले आहे, तर सर्व नॉलेज चेक आपल्याला सोडवायचे नाही आहे। तर बघा, या 3 नंबरच्या नॉलेजच्या नंतर पुन्हा एक चौथं नॉलेज चेक आहे, तर हे ऑरेंज कलर मध्ये दिलेलं नाही, म्हणजे ब्लॅक कलर मध्ये आहे, तर याला सोडवलं नाही तरी चालते। याचे कोणत्याही प्रकारचे मार्क यामध्ये दिलेले नाही, त्यामुळे सोडवले किंवा नाही सोडवलं तरी चालते। त्यानंतर त्याच्या खाली सुद्धा आहे, ते सुद्धा सोडवलं नाही तरी चालेल। त्यानंतर त्याच्या खाली सुद्धा आहे। त्यानंतर आपल्याला उमंगच्या एरोवर जायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला नॉलेज चेकचं प्रश्न दिलेला आहे, तर हे आपल्याला सोडवायचे आहे। तर नॉलेज चेकवर जा आणि स्टार्ट करायचं आहे। त्यामध्ये बघा 2 प्रश्न आहे। उमंग आपल्या व्यासपीठावर कोणते तंत्र वापरून अनेक सरकारी सेवांना लगेच अपडेट करते म्हणत आहे, तर कोणते तंत्र वापरून ते अपडेट करते, तर डेटा रिट्रीव्हलचे अल्गोरिदम वापरून। तर हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। उमंग प्लॅटफॉर्मवर बिहेवियरल अनालिटिक्स वापरून युजर एक्सपिरियन्स कसा सुधारला जातो म्हणत आहे, तर कशा प्रकारे सुधारला जातो,
तर ते अनेकदा वापरल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस आयडेंटिफाय करून डिस्प्ले करून, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक कम्प्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपल्याला पूर्णपैकी पूर्ण इथे मार्क मिळालेले आहे. त्यानंतर बघा, त्यानंतरचं नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला ITRC आस्कवर इथे क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये पाहायचं आहे ऑरेंज कलर मध्ये आहे किंवा नाही नॉलेज चेक, तर हे सुद्धा नाही आहे. त्यानंतर गुगल ID स्टुडिओवर जायचं आहे आणि याच्यातनी पाहायचं आहे. तर बघा याच्यातनी नॉलेज चेक दिलेलं आहे, तर हे आपल्याला सोडवायचं आहे. याच्यावर क्लिक करा आणि तो स्टार्ट करायचा आहे. यामध्ये बघा त्यानंतरचा प्रश्न बघा, गुगल AI स्टुडिओ डेव्हलपर्सना कोडिंगचे ज्ञान नसतानाही याद्वारे AI टूल्स तयार करण्यासाठी मदत करते म्हणत आहे. तर त्याला आपण नो कोड इंटरफेस म्हटले जाते. त्यानंतर सेवांनी नेक्स्ट करा. गुगल AI स्टुडिओ AI जनरेटेड चॅटबॉट सोल्युशन्स पुरवण्यासाठी डॅशडॅश सोबत इंटिग्रेटेड करते म्हणत आहे. तर कशासोबत असते बघा, तर जेमिनी API सोबत. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर सेवा नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा इथं पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर हे नॉलेज चेक सोडवल्यानंतर त्याच्या पुढचं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला सोडवायचे आहे. जे जे सांगितलेले सोडवायचं तेवढेच सोडवायचे आहे, तेवढेच याला मार्क दिलेले आहे. तर इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, तुमच्या सोसायटी जवळील रस्ता फारच वाईट अवस्थेत आहे. तुम्ही जर लवकर तक्रार केली नाही तर त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. तुम्ही तक्रार कुठे दाखल कराल म्हणत आहे. तर ती तक्रार आपल्याला कोणत्या साईटवर करायची आहे, तर सेंट्रलाइज पब्लिक ग्रीव्हन्स रिट्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टीमवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर CPGRSM वर तुम्ही डॅश डॅश तक्रारी दाखल करू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर आपलं एकापेक्षा जास्त आहे. त्यानंतर सेवन नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर हे सुद्धा नॉलेज चेक आपलं पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर हे नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्या पुढचं नॉलेज चेक सोडवायचं आहे. ते या ठिकाणी क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. आणि याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, ग्राहक आधार पोर्टलला भेट देण्याकरिता कोणती वेबसाईट योग्य राहील म्हणत आहेत. तर यासाठी बघा आपल्याला कोणती वेबसाईट योग्य राहील, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर सेवन नेक्स्ट करा. तुमच्या घराकरिता तुम्ही एक रेफ्रिजरेटर विकत घेतला आहे, पण तो नीट चालत नसल्याने तुमच्या लक्षात आले. त्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य राहील म्हणत आहे. तर याचं उत्तर ग्राहक मंचावर तक्रार रजिस्टर करणे. तर हे त्याचं उत्तर आहे. गेले 4 दिवस अतिशय तापाने तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला डॉक्टरची भेट घ्यायची आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय हा योग्य निर्णय असू शकते म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला बुक अँड ऑनलाईन अपॉइंटमेंट इन अ गव्हर्नमेंट हॉस्पिटलवर क्लिक करायचं आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. तुमच्या ब्राउझरवर तुम्ही ORS पेशंट पोर्टल उघडले आहे. अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर आपण क्लिक करायला पाहिजे म्हणत आहे. तर त्यासाठी आपण बुक अपॉइंटमेंट नाववर क्लिक करायला पाहिजे. डॅश डॅशच्या द्वारे तुम्ही सरकारी इस्पितळात ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकतात म्हणत आहे. तर कशावर घेऊ शकतो बघा, तर ORS पेशंट पोर्टलवर. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक झालेलं आहे. त्यानंतर बघा, त्यानंतरचं नॉलेज चेक बघा ई नामच्या खाली दिलेलं आहे. तर या ठिकाणी क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, फास्टॅग करता अर्ज करण्यासाठी भारत सरकार संचालित डॅश वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागेल म्हणत आहे. तर याचं उत्तर NPCI आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेवन नेक्स्ट करायचं आहे. तुमचा मित्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत असतो. उशीर टाळण्यासाठी त्याला टोल प्लाझावरील ट्रॅफिक टाळायचे आहे. टोल वेगाने भरून त्वरित निघून जाण्यासाठी त्याने काय केले पाहिजे म्हणत आहे. तर याचं उत्तर, फास्टॅग करता अर्ज करावा आणि नंतर तो टॅग कारच्या विंडशील्डवर चिकटवा. हे त्याचं उत्तर आहे. फास्टॅग करता तुम्ही डॅश डॅश विक्रेत्याकडे अर्ज करू शकता म्हणत आहे. तर व्हेरीफाईड विक्रेत्याकडे अर्ज करू शकतो आपण. त्यानंतर सेवन नेक्स्ट करा. डॅश डॅश युजर्सना केवळ 1 किंवा 2 स्टेप्स मध्ये फास्टॅग प्राप्त करून देते म्हणत आहे. तर कोण करून देते बघा, तर पेटीएम बँक आहे. त्यानंतर सेवन नेक्स्ट करा. दिलेला लोगो ओळखा आणि योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा म्हणत आहे. तर
तर याचं उत्तर डिजिटल डॉक्युमेंट सर्टिफिकेट संग्रहित करणे आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक संपूर्ण झालेला आहे आणि आपला स्कोर सुद्धा इथं पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. त्यानंतरचं नॉलेज चेक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, तिथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, तुमच्या पासपोर्ट अर्जाची प्रगती पाहण्यासाठी तुम्ही कुठल्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे म्हणत आहे. तर कुठल्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे, तर यासाठी आपल्याला पासपोर्ट सेवावर क्लिक करायला पाहिजे. त्यानंतर तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला डॅश डॅश बटनावर क्लिक केले पाहिजे म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुमचे पासपोर्ट स्टेटस चेक करण्यासाठी सर्व तपशील एंटर केल्यानंतर तुम्ही कोणते बटन क्लिक केले पाहिजे म्हणत आहे. तर याचं उत्तर आहे ट्रॅक स्टेटस आहे. तुम्ही पूर्वी शिष्यवृत्तीकरता अर्ज केला होता आणि तुम्हाला आता तो रिन्यू करायचा आहे, तर तुम्ही कोणता पर्याय निवडाल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला अप्लाय फॉर रिन्युअलवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल वापरून तुम्ही डॅश डॅशवर क्लिक करू शकता म्हणत आहे. तर यासाठी बघा, स्कॉलरशिप करता अर्जवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं शेवटचं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतरचे नॉलेज चेक आपल्याला ऑरेंज कलर मध्ये दिले नाही किंवा ग्रीन कलर मध्ये दिले नाही, तर ते सोडवले नाही तरी चालेल. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. पहिले पाहून घ्या या ठिकाणी दिलेलं आहे का. तर बघा, हे ऑरेंज कलर मध्ये किंवा ग्रीन कलर मध्ये नाही आहे, त्यामुळे हे नॉलेज चेक आपण सोडवलं नाही तरी चालेल. त्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. मी जेवढे नॉलेज चेक सोडवलेले आहे तेवढेच त्याला मार्क आहे म्हणून ते सोडवलेलं आहे. बाकीचे जे अशा प्रकारे ब्लॅक कलर मध्ये आहे ते सोडवलेले नाही, त्यामुळं त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा, तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. अँटीव्हायरस प्रोग्राम हे तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीमवर आक्रमण करणारे व्हायरस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम पासून तुमच्या कॉम्प्युटरचे रक्षण करतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. डिस्क स्वच्छ करणे, फाईल कम्प्रेशन आणि डिस्क डिफ्रॅगमेंटर ही सर्व डॅश डॅशची उदाहरणे आहे म्हणत आहे. तर ही सर्व युटिलिटीचे उदाहरणं आहेत. डॅश डॅश प्रोग्राम हे फाईलच्या प्रती तयार करते, ज्या मूळ फाईल हरवल्या किंवा खराब झाल्या तर ते वापरता येतात म्हणत आहे. त्याला आपण बॅकअप प्रोग्राम्स म्हटले जाते. डिस्क डॅश डॅश युटिलिटी प्रोग्राम हा तुमच्या हार्ड डिस्कवरील आवश्यक नसलेल्या फाईल्स काढून टाकते म्हणत आहे. तर याचं उत्तर डिस्क क्लीनअप आहे. डॅश डॅश व्यतिरिक्त पुढील सर्व हे पर्सनल कॉम्प्युटरचे प्रकार आहेत म्हणत आहे. तर कोणतं सोडून बघा, तर प्रायमरी सिस्टीम सोडून बाकी सर्व आहे. सिस्टीम युनिट ही जे सिस्टीम चॅसिसही म्हणून ओळखले जाते, एक कंटेनर असते ज्यामध्ये कॉम्प्युटर सिस्टीम तयार करायला लागणाऱ्या बहुतांश इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश असतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. अल्ट्रा बुक्सना अल्ट्रा पोर्टेबल किंवा डॅश डॅश म्हणून देखील ओळखले जाते म्हणत आहे. तर त्याला पण मिनी नोटबुक्स म्हटल्या जाते. या सिस्टीम मध्ये इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस सिस्टीम युनिटच्या बाहेर असतात म्हणत आहेत. तर डेस्कटॉप सिस्टीमच्या युनिट्स बाहेर असतात. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सुद्धा सोडवणं झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 17 कंप्लीट सोडवायचं आहे.